रक्ताने भरलेला. दादा, EWS तुम्हाला पाहिजे, मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे, ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे, महाराष्ट्राचा 7-12 का तुमच्या नावावर लिहून ठेवलाय काय, असं भुजबळ म्हणाले. त्याला येऊन जाऊन तेच येणार. त्याला काही करून फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाहीत. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय. त्याच्यामुळं त्याची काय चाल चलत नाही. आता कसल्याच परिस्थितीची चाल चलत नाही. त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं असेल याची अवकात किती. तिथं आमची घोंगडी बैठक झालेली आहे. तिथं आमची घोंगडी बैठक आहे. त्यामुळं ओबीसींनी स्पष्ट नाकारलं त्याला. कारण ते एका जातीचं काम करायला लागले, एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागले. हे बघा लक्षात येते तेव्हाच काय चित्र आहे ना, तेव्हाच लक्षात येते. कारण तिथं आमची झाली घोंगडी बैठक त्या ग्राउंडवर आणि त्याच्यावरूनच ज्यांचं कळतंय फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यावरूनच ओळखून घेते किंवा फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय, फडणवीस साहेबाला डॅमेज करायसाठी काम करतोय, विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय, आमच्या शिंदे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आणि अजितदादांना 100% बदनाम करायचंय. अजितदादाला आजच्या सभेवरून असं वाटलं आम्हाला अजितदादाला दोष देऊन उपयोगच नाही. कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे अजितदादाला बदनाम करण्याचा. अजितदादांना ते करावं त्या बाजूला सारलं पाहिजे. थोडा तोटा झाला तरी चालत. दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते त्यांना जरी बळ दिलं उचल तरी चालत. परंतु 100% आजच्या त्यांच्या सभेवरून आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक गट तयार झालाय अजितदादांना पवारांना बदनाम करण्याचा. कारण त्या व्यासपीठावर बसलेले 75% लोक हे अजितदादा आणि पवारांना रोज शिवाय घालते, रोज. मग आता निमित्त फक्त त्या परळीची टोळी